झकास गाण्यामध्ये मी उमेश ठाकूर आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रो, आज मी एक असं झकास गाणं तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे की जे गाणं खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर जो मातृभूमी प्रेमी आहे, जो ज्या मातीत राहतो त्याचा त्याला अभिमान आहे, जो जिथं राहतो त्या सगळ्यांबरोबर त्याचं एक अटूट नातं आहे, असं गाणं मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे। प्रणील हातीसकर हे गाणं आपल्यासाठी घेऊन आले। मुळात प्रणील हातीसकर यांच्या बॅकग्राऊंडबद्दल जर बोलायचं झालं तर दशरथ हातीसकर एक उत्तम आणि एक खूप छान व्यक्ती, छान नट, छान दिग्दर्शक, छान निर्माता असे हे तिन्ही पैलू दिमागदारपणे आज तागायत ज्यांनी सुरू ठेवलं असे अभिनेते दशरथ हातीसकर, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते दशरथ हातीसकर यांचे चिरंजीव प्रणील हातीसकर ह्यांनी हे गाणं घेऊन येण्याचं धाडस केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी मी दादरमध्ये असंच फिरत असताना प्लाझासमोर एक होर्डिंग लागलं होतं आणि दादर असं काहीतरी लिहिलं होतं त्या होर्डिंगवरती आणि काही जुने जाणते आणि नव कलाकारांचे काही फोटोज होते। मी त्याच्याकडे बघितलं, काय मी वाचलं सुद्धा नाही ते बॅनर, फक्त दादर आहे काहीतरी असेल, दादरवरून काहीतरी गाणं आहे। तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की हे गाणं कोणाचं आहे, कोण करतं आहे। पण काही दिवसानंतर जेव्हा ते गाणं रिलीज झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे गाणं दशरथ हातीसकर ह्या जबरदस्त अभिनेत्याच्या चिरंजीवानं हे गाणं आपल्यासाठी घेऊन आलं। मुळात दशरथ हातीसकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक उत्तम नट, उत्तम माणूस आणि खूप मेहनती असा हा व्यक्ती आहे। आणि त्याचबरोबर त्यांना जी साथ दिली त्यांच्या पत्नीनं, ज्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आहेत, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, आदर्श शिक्षक, राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केलेला आहे, अशा दाम्पत्याचं हे रत्न म्हणजे प्रणील हातीसकर हे गाणं आणलेलं आहे। मुळात प्रणील हातीसकर हा सुद्धा एक बालकलाकार, त्यानेही काही चित्रपटांमध्ये कामं केली, ती गाण्याची निर्मिती करून तो आपल्यासाठी घेऊन गेला। ही खरोखरच एक सन्मानपूर्वक बाब आहे। दादर म्हणजे दादरला खूप मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास एका गाण्यामधून दाखवणं आणि तो इतिहास आपण गाण्यामधून दाखवावा ही संकल्पना, ही कल्पना येणं ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे। दादरमध्ये अनेक दिग्गज नटश्रेष्ठ असोत, राजकारणी असोत किंवा सामान्य माणूस जो खऱ्या अर्थानं दादरचा राजा आहे। तर चला बघूया आपण ते गाणं।
कसं वाटलं गाणं? आहे की नाही सुंदर? मुळात प्रणील हातीसकरला हॅट्स ऑफ आहे. त्याने ही हिंमत दाखवली आणि त्यांनी हे गाणं निर्मित केलं. आणि दादरबद्दल जो अभिमान त्याच्या मनात आहे, दादरबद्दल जे प्रेम आहे, दादरबद्दल जी आत्मीयता आहे, ती त्यांनी या गाण्यामधून दाखवलेली आहे. ह्या गाण्याचं खासियत जर बघायला गेलं तर याचं संकलन खूप छान आहे. खूप उत्तम संकलन केलं आहे. खूप चांगल्या कॅमेरा वर्क झालेलं आहे आणि त्यातील पात्रांनी तर सगळं चांगलं काम केलेलं आहे. गाणं उत्तम आहे, गायलं उत्तम आहे, संगीत उत्तम आहे. ओव्हरऑल हे गाणं ट्रेंडिंग आहे. मला खूप आवडलेलं आहे आणि लोकांनाही ते खूप आवडतं आहे. मुळात हे गाणं बघा, सगळ्यांनी गाणं बघितलं पाहिजे. आणि खरंच प्रणीलचे आभार. त्याचबरोबर दशरथ हातीसकर आणि सौ दशरथ हातीसकर यांचे खूप आभार व्यक्त करतो. मला पूर्ण खात्री आहे की पुढे जाऊन हा प्रणील हातीसकर निर्माता होणार, हा चित्रपट निर्मिती करणार, हे मी आज तुम्हाला भविष्य सांगतो. कारण ज्या पद्धतीचा खर्च त्याने या गाण्यामध्ये केला आहे, ज्या पद्धतीचं काम त्याने या गाण्यामधून आपल्या समोर आणलं आहे, ते खरंच वाखाणण्याजोग आहे. तो आवर्जून हे गाणं बघा, लाईक करा, शेअर करा माझं चॅनल आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, माझ्या रिव्ह्यूबद्दल जे काही कमेंट्स आहेत ते द्या, कारण मलाही त्याच्यातून जरा स्फूर्ती मिळते. काय कसं आणखी त्याच्यात सुधारणा केली पाहिजे हे सगळं मला कळेलच तुमच्या कमेंट्समुळे. आणि खरंच पुन्हा आपण भेटू. नवीन नवीन गाणी घेऊन मी येतो तुमच्या समोर. आणि पुन्हा एकदा दादर या गाण्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वत्र या गाण्याचा डंका वाजला पाहिजे, कारण गाणं सुंदर आहे. तर भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.